तरुणी एकटीच घरी जात असताना या तरुणाने तिच्यासोबत अत्यंत भयानक असं कृत्य केलं। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सांगली शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। अक्षता सदाशिव कोरे वय 21 वर्ष असे या तरुणीचं नाव आहे। निखिल कांबळे वय 21 वर्ष असे या तरुणाचं नाव आहे। हे दोघेही जत शहरातील एकाच महाविद्यालयात शिकत होते। ते दोघेही BA वर्गात शिकत होते। सकाळच्या सुमारास अक्षताचे वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता वडील तिला आणण्यासाठी महाविद्यालयात गेले होते। मात्र 1:30 वाजले तरीही मुलगी येत नाही हे पाहून त्यांनी शिक्षकांकडे विचारणा केली। मात्र महाविद्यालय सुटून बराच वेळ झाल्याचे शिक्षकांनी त्यांना सांगितले। त्यावर वडिलांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोठेही ती सापडली नाही। त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास अक्षता हिचा मृतदेह रामविजय पॅलेस जवळ असलेल्या पडक्या खोलीत अक्षताचा मृतदेह होता। त्यानंतर तातडीने घटनास्थळी पोलिसांना बोलवण्यात आले। तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबून आणि तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता। शिवाय तिच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे व तोंडावर गंभीर मार लागल्याचे दिसून आले आहे। त्याचबरोबर मृतदेहाच्या शेजारी पोलिसांना निखिल कांबळे याचे महाविद्यालयातील ओळखपत्र आढळून आल्याने पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले। यावेळी चौकशीमध्ये त्याने खुनाची कबुली दिली। शहरातील रामविजय पॅलेस शेजारी असलेल्या पडक्या खोलीत त्याने तिला नेले आणि तेथे तिचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून केल्याचं समोर आलं। मात्र हे कृत्य त्याने कोणत्या कारणातून केलं याची माहिती त्याने पोलिसांना दिली नाही। या घटनेची पोलीस कसून चौकशी करत आहेत। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत। प्रेम प्रकरणामध्ये अनेक मुलींना आपला जीव गमवावा लागतो, त्यामुळे मुलींनी सावधान राहणे गरजेचे आहे। अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करा। काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका।